हा धडा सुरू केला. तो धडा कोणता होता? काही अंदाज तुम्हाला लक्षात आहे? आपण याच्या आधी एकदा भेटलोय, तुमच्या लक्षात आहे? हो, व्हेरी गुड. मग कुठला धडा आपण सुरू केला होता? आठवतंय का? सांगा बरं जरा मला. अरे वा, अरे वा. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. शाबाश. आपण धड्याच्या नावाचा अर्थ पण समजून घेतला होता. आणि त्या धड्याला आपण सुरुवात जेव्हा केली तेव्हा आपण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बघितल्या होत्या. तर जरा पटापट आठवण्याचा प्रयत्न करूया की त्या कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या. जरा सांगा बरं मला. आधुनिक आवर्त सारणीच्या आधी त्याचा आपण थोडक्यात इतिहास बघितला होता. मग आपण मेंडेलिव्हने कसं त्याचं टेबल बनवलं होतं, म्हणजे त्याची एक स्वतःची रचना केली होती, त्याची पण गोष्ट ऐकली होती. आता जरा मला आठवून सांगा की आतापर्यंतच्या धड्यामधल्या ज्या ज्या गोष्टी आपण बघितल्या त्या काय काय होत्या. सांगा. अरे धड्यातले महत्वाचे महत्वाचे मुद्दे सांगा मला. धड्यामध्ये आपण काही महत्वाचे मुद्दे बघितले ते मला पटपट सांगा. सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं होतं? सुरुवात कशाने झाली होती? अरे पटपट पटपट सांगा. मी तुम्हाला विचारते, मी रिव्हिजन घेते तुमचं. धड्यामधले कोणते कोणते मुद्दे तुमच्या लक्षात आहेत ते मला सांगा. मग आपण पुढची गोष्ट घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्या मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरणाची गरज काय पडली होती हे सांगा मला. कशासाठी हे आवर्ती वर्गीकरण, म्हणजे वर्गीकरण करायची गरज काय हे बोललो होतो आपण, बरोबर? मग सगळ्यात पहिला प्रयोग कोणी केला? सगळ्यात पहिला प्रयत्न कोणी केला? बरं काय प्रयत्न केला? आता पटकन माईक ऑन करा आणि बोला बरं का. काय झालं? 5-5च्या गटामध्ये सगळ्या मूलद्रव्यांना मांडलं होतं, बरोबर का? 5-5चे गट केले आणि मग त्यांची मांडणी केली. असं केलं होतं का कोणी? आठवतंय का आपण काय 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 कोणीतरी काहीतरी उत्तर दिलंय. काय सांगितलं पुन्हा सांगा जरा. चला जाऊ द्या, तुमची मी मदत करते आणि मी तुम्हाला पीपीटी शेअर करते, कारण तुम्हाला कदाचित त्यातनं काही गोष्टी आठवतील. सगळ्यात पहिल्यांदा बरं थांबा, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, रिवाइज करू मग पीपीटीत जाऊ मग आठवलं. तुम्हाला न बघताही गोष्टी आठवतात हे कसं कळेल? सगळ्यात पहिल्यांदा तर आपण ते डोबरायनरचं त्रिक हे बघितलं होतं. आठवतंय का तुम्हाला? 3-3च्या गटामध्ये मूलद्रव्यांची मांडणी केली होती आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी गणितं पण तुम्ही सोडवली होती. ते काय होतं सांगा बरं मला. काय केलं होतं तुम्ही त्याच्यामध्ये? कशी काय मूलद्रव्य मांडली होती 3-3च्या गटामध्ये? त्यातलं काही काही जे काही आठवते पटकन सांगा एका मिनिटात. मग अशी कुठल्या तरी शाळेचे माईक ऑन होते आणि एकमेकांशी न बोलता माझ्याशी बोला. जे काही वाटतं ते बोला, कारण ह्यात काही चुकीचं नाहीये. मी तोपर्यंत लॅपटॉप पण चार्जिंगला लावते, म्हणजे मध्येच उगाच डिस्चार्ज नको व्हायला. बोला पटपट पटपट. कमाल आहे. 3-3च्या गटामध्ये मूलद्रव्यांना मांडलं होतं, हे लक्षात आहे का तुमच्या? कोणी शिक्षक आहेत का तिकडे? मगाशी काही शाळेतले विद्यार्थी उत्तर देत होते. आता तुम्ही जरा उत्तर दिलं तर मला समजेल की तुम्हाला लक्षात आहे का नाहीये. मी शेअर करणारच आहे तुमच्या समोर, पण तुम्हाला काहीतरी आठवतंय का? सगळ्या मूलद्रव्यांना आपण चढत्या क्रमाने, त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने लावलं होतं आणि तिघांचे गट केले होते. सोपं काम करू, मी ते पीपीटी शेअर करते जेणेकरून तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल. तर हे आहे त्या धड्याचं नाव
आणि काय काय केलंय आपण जरा बघूया, कारण त्याच्याशिवाय पुढे जाण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही मला काहीच उत्तर दिलं नाही तर मला हे वाटेल की तुम्हाला आधीचं काहीच समजलेलं नाही किंवा लक्षात नाहीये. आणि असा 10वीचा अभ्यास कसा होईल आपला? जे काही लक्षात येते पटापट बोलायला हवं की नाही, त्याच्याशिवाय मी पुढच्या टप्प्यावर कसं जाणार? नाही तर पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या लेक्चर पर्यंत आपण फक्त इतिहासच बघत बसू, असं नाही होणार ना. चला, नियतकालिक सारणीचा इतिहास म्हणजे आता जी आपण सारणी वापरतोय, जे आधुनिक आवर्त सारणी आहे, त्याचा इतिहास, त्याची सुरुवात कुठून झाली, हे या एका बाजूला तुम्हाला जे दिसते ना उजवीकडे, ही आहे आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल. पण याची सुरुवात कशी झाली? याने झाली. तुम्हाला लक्षात आहे का, तुमच्या पुस्तकामध्ये हा टेबल आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये जरा नीट बघा की काय दिलेलं आहे, की 3-3च्या गटामध्ये एका रांगेमध्ये सगळ्या मुलांना तुम्ही उभं केलं. वजन कोणाचं 10 आहे, कोणाचं 12 आहे, कोणाचं 15 आहे. तुम्ही असं मुलांना एका रांगेमध्ये वजनाच्या हिशोबाने उभं केलं, त्यातल्या तिघांचे गट केले. तर काय होईल? तेच होईल जे इथे मूलद्रव्यांच्या बाबतीत झालं. सगळ्या मूलद्रव्यांना त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने लावलं आणि तिघांचे गट करून पाहिलं. तर काय दिसलं? पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची सरासरी ही मधल्या अणूच्या अणुवस्तुमाना एवढी आहे. म्हणजे 7 अधिक 39 भागिले 2 केले की 23 येतं. म्हणजे ह्या तिघांचे गट केले तर पहिल्या आणि तिसऱ्याच्या वजनाचं काहीतरी कनेक्शन मधल्याच्या वजनाशी आहे, असा एक विचार समोर आला. पण हे सगळ्याच मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये असं आढळलं नाही. सगळी मूलद्रव्य तेव्हा शोधली पण गेली नव्हती. एक जी काही 20-30 मूलद्रव्य त्यावेळेला माहिती होती ती ह्या पद्धतीने मांडली आणि त्याला जे काही निरीक्षण दिसत त्याने नोंदवलं. ही पहिली पायरी होती. याने सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या डोबेरनरने काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा अणुवस्तुमानाचा विचार केला. त्यांना चढत्या क्रमाने लावणं इथपर्यंत विचार केला आणि त्यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का हे शोधलं. म्हणजे ह्याचा प्रयोग हा ह्या इतिहासातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा. कारण याच्यावरती अवलंबून आहे दुसरा प्रयोग, जो होता न्यूलँडच्या अष्टकांचा. त्याने पण चढत्या क्रमानेच अणुवस्तुमानाच्या सगळ्या मूलद्रव्यांना रचलं. त्याच्यामध्ये त्याने हे सांगितलं की 1 ते 7 चढत्या क्रमाने जर आपण अणू लावले कसले मूलद्रव्यांचे, तर 8वा जो मूलद्रव्य तो पहिल्याच्या खाली येतो. मग ह्याची तुलना त्याने आपल्या सा रे ग म प ध नि सा या 7 स्वरांबरोबर केली आणि हे सांगितलं की जसे स्वर पुन्हा पुन्हा रिपीट होतात, जसा त्याचा चढता क्रम आहे, स्वर जसे चढत्या आवाजामध्ये आपण म्हणतो तसेच ते आपण चढत्या वस्तुमानाने लावले तर त्याचा संबंध पहिल्याचा 8व्याशी, दुसऱ्याचा 9व्याशी असा लागतो. पण या न्यूलँडच्या अष्टकामध्ये पण काही त्रुटी होत्या. त्यावेळेला 30 मूलद्रव्य माहिती होती, त्यातल्या 20 मूलद्रव्यापर्यंतच हा नियम लागू राहिला कॅल्शियम पर्यंत. त्याच्या पुढे काही आलंच नाही ते. आणि एका एका उभ्या उभ्या गटामध्ये काही काही ठिकाणी त्याने एका बरोबर दुसरा पण मूलद्रव्य टाकून दिला होता. मग असं बरोबर नाहीये ना, ज्याला त्याला त्याची त्याची जागा असायला पाहिजे. शिवाय हायड्रोजन मध्येच हेलियमच्या गटामध्ये आला होता आणि पहिलाच गट हॅलोजन्सचा होता. म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन त्यांच्या रांगेमध्ये हायड्रोजन होता आणि धातू आणि अधातू एकाच गटामध्ये आले होते. म्हणजे त्यावेळेला माहिती असलेल्या ज्ञानाचा वापर करून त्याने त्याची काहीतरी मांडणी केली. ही चुकीची होती का? नाही. विज्ञानामध्ये कुठलीच गोष्ट चुकीची नसते, कारण त्यातून नवीन काहीतरी कळतं. मग ह्या अष्टकांच्या नियमानं हे समजलं की चढत्या क्रमाने अणुवस्तुमानांक लावले आणि 1 ते 7 गट केले तर आपल्याला काहीतरी टेबल सारखं मिळतं, उभे उभे आणि आडवे आडवे. बरोबर आहे. ह्या अष्टकांच्या नियमाच्या आधारे मग आला मेंडलीवची आवर्त सारणी. आता कोणाचा माईक ऑन आहे? आता कशाला ऑन करून ठेवलाय? मगाशी प्रश्न विचारला तेव्हा बोलला नाही, तर माईक बंद करा आणि प्रश्न विचारेन तेव्हा ऑन करा आणि जे काही वाटतंय ते पटकन बोला. जे काही लक्षात येते पटपट बोलल्याशिवाय मला कळलं नाही तर मला परत सगळं रिपीट करायला लागेल. बघा, आता ह्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधली गोष्ट तुम्हाला आठवते का? मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो मेंडेलिव्ह होता हा खूप लहानपणापासून अभ्यास होता. प्रयोग करून आजूबाजूच्या गोष्टी बघून बघून तो शिकत होता आणि तो स्वतः, त्याचे बाबा शिक्षक होते, त्याची आई त्यांच्या काचेच्या कंपनीमध्ये काम करत होती, तिने ती कंपनी पुन्हा सुरू केली. त्याचं निरीक्षण खूप चांगलं होतं की काय कशात टाकल्याने काय होतं. बरोबर ना? ह्या गोष्टी आपण जेव्हा बघतो आपल्या आजूबाजूला तेव्हा आपण त्याचा विचार करतो नकळतपणाने. तो एका खूप लांबच्या शाळेमध्ये गेला, खूप शिकला आणि परत आला तेव्हा तो त्या शाळेतला शिक्षक झाला आणि ते पण प्रोफेसर झाला. म्हणजे प्रोफेसर म्हणजे तुम्ही लॅबमध्ये जाऊन मुलांना शिकवता. 11वी 12वी डिग्री कॉलेज ह्याच्यामुळे तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही लॅबमध्येच काम करता. मग तेव्हा सगळ्या जे काही अभ्यास सुरू होता, कार्बन केमिस्ट्री सुरू होती, म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती पुस्तकं होती, पण बाकीच्या मूलद्रव्यांचा अभ्यास करण्याकरता
रेफरन्स बुक काहीच नव्हतं. मग याने त्याचा जो अभ्यास होता तो बघून एक स्वतःचं पुस्तक पण बनवलं. त्याचा वापर करून बाकीच्या मुलांना अभ्यास कसा करायचा हे समजायला लागलं. म्हणजे हा आधीपासून अभ्यासू वृत्तीचा होता, रिसर्च करत होता. आणि तेव्हा जी काही मूलद्रव्य माहिती होती, 60 मूलद्रव्य माहिती होती, 60च्या आसपास. त्या मूलद्रव्याने त्याने पत्ते असतात ना, त्यांच्या हिशोबाने छोटे छोटे पत्ते बनवले त्यांचे. हायड्रोजनचा पत्ता, लिथियमचा, बेरिलियमचा. आणि आपण पत्त्यांचा कॅट घेऊन खेळतो ना, ते इस्पिक एका रांगेत, म्हणजे राजा, राणी, गुलूम, दशी, नववी, अठ्ठी. मग नंतर असे चारही, म्हणजे ते गुलाम, म्हणजे ते काय बदाम, इस्पिक, किलवर, चौकट, हे 4 असतात ना पत्त्यांच्या कॅटमध्ये. तर प्रत्येकाची एक एक लाईन बनवणं हा गेम असतो. तो गेम त्याचा फेवरेट गेम होता. तो एरवी पण पत्ते खेळताना तो एकच गेम, त्याच्यात तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि तुमचं लॉजिक कशामागे काय, कशामागे काय, कशामागे काय लावणं हे सतत सुरू असतं ना. त्याचा वापर त्याने ह्या पत्त्यांमध्ये केला. स्वतःचे पत्ते त्याने जे बनवले होते, कसले मूलद्रव्यांचे पत्ते. पण त्या पत्त्यांमध्ये त्याने त्यांची नावं आणि त्यांचे अणुवस्तुमानांक असे टाकले होते. बघा ना, ते दिलंय हायड्रोजनचं वजन, दिलंय लिथियमचं वजन, कॅल्शियमचं वजन, असे त्याने वजनांचे आणि त्यांच्या नावांचे असेच पत्ते बनवले होते. कारण त्याने त्या सगळ्याचा कुठेतरी अभ्यास केला होता, शिकवताना आणि शिकताना. कारण तो केमिस्ट्री लॅबमध्येच काम करत होता. त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं की हे मूलद्रव्य कशी काम करतात, काय रिॲक्ट करतात, ऑक्सिजन बरोबर काय करतात, हायड्रोजन बरोबर काय करतात, असं त्याने त्याचा अभ्यास करून त्याचा एक अभ्यास आणि त्याचं उत्तर, म्हणजे ह्याची रिॲक्शन याच्याबरोबर हे, याची रिॲक्शन याच्यावर, असं करून ठेवलं होतं. आता ह्या सगळ्यातनं त्या पत्त्यांच्या कॅटमधनं त्याच्या डोक्यात एकदा तो झोपला असताना डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. जसे आपण पत्त्यांच्या कॅटमध्ये दसी, नववी, अठ्ठी एका खाली एक लावतो, तसेच ही मूलद्रव्य अशी टेबल फॉर्मॅटमध्ये त्याच्या डोळ्यासमोर आली स्वप्नात. कारण त्याच्या डोक्यामध्ये सतत सतत तोच विचार होता. आणि मग त्याला समजलं की हे पत्ते आपण असे लावून बघितले तर, आणि जसे लावले ते आहेत त्याने बनवलेलं पिरियॉडिक टेबल, म्हणजे त्याची आवर्त सारणी. आणि जी सगळ्यात मोठी आणि महत्वाची झेप होती कशामध्ये, तेव्हा माहिती असलेल्या मूलद्रव्यांच्या मांडणीमध्ये. आता याच्यामध्ये बरं असं झालं, त्याने 8 उभे उभे गट बनवले. आता हे 8 गट मगाच्या न्यूलँडच्या अष्टकासारखे नाही आहेत का बघा, त्याची कल्पना त्याने खाली घेतली आणि 8च्या हिशोबाने उभ्या अशा उभ्या 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 ओळी बनवल्या. आडव्या 7, म्हणजे एकात 2 एकात 2 एकात 2 असे करून 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9. पण महत्वाच्या बघितलं तर 6 ते 7 अशा आडव्या आडव्या पट्ट्या त्याने बनवल्या. आता त्याने पण सगळ्या मूलद्रव्यांना चढत्या अणुवस्तुमानांकाच्या हिशेबाने लावलं होतं. म्हणजे अणुवस्तुमानांक हीच महत्वाची पहिली पायरी, हेच बघून त्याने ते काम केलं होतं. पण याने नुसतेच चढत्या क्रमाचे एवढे मुद्दे घेतले नाही, तर त्याचे गुणधर्म काय आहेत हे पण बघितलं. म्हणजे त्याची ऑक्सिजन बरोबरची रिॲक्शन काय होते, हायड्रोजन बरोबरची रिॲक्शन काय होते, हे त्याने नोंदवून ठेवलं होतं. त्याच्या गटात त्याने त्याला टाकलं. ह्याचा फायदा असा झाला की एकसारखे गुणधर्म असलेले आपोआप एका रांगेत आले. बरोबर, म्हणजे उभ्या 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 सगळ्या ओळींमध्ये तेच लोक आहेत त्यांचे गुणधर्म असतात. बरोबर, आणि शिवाय ते अणुवस्तुमानांकाच्या क्रमाने आहे. म्हणजे ह्या सगळ्या रचनेमध्ये महत्वाची गोष्ट ही झाली की सगळे एकसारख्या गोष्टीत, म्हणजे एकसारख्या गुणधर्मांचे एका रांगेत आले, एकाच नियमाने वाटले गेले आणि एका गटातले सगळे एकसारखे झाले. धातू एका बाजूला गेले, अधातू एका बाजूला गेले. त्यावेळेला धातू अधातू अशी फार मोठी चर्चा नव्हती, पण जे काही होतं ते एकसारखं आहे. ह्या गटातले सगळे एकसारखे आहेत कारण त्यांची केमिकल रिएक्शनच तशी आहे. शिवाय उभ्या गटामध्ये बघितलं सगळ्यांचे अणुवस्तुमानांक चढत्या क्रमाने आहेत. बरोबर, म्हणजे हा खूप महत्वाचा आणि उत्तम असा प्रयत्न होता. पण आता ह्याच्यामध्ये पण काही त्रुटी होत्या. तुमच्या लक्षात असेल, अच्छा बरं, एक खूप मस्त गोष्ट त्याने केली होती, जे त्यावेळेला शोधले गेलेले नव्हते अशी मूलद्रव्य त्याने त्यांना ब्लँक जागा ठेवल्या आणि त्याने सांगितलं एकदम ठासून की हे 3 मूलद्रव्य नंतर सापडतील, त्यांचं वजन जवळपास असं असेल आणि हे त्यांचे गुणधर्म असतील जे जसे जसे सापडले. हे आपण मागच्या वेळेला पुस्तकात पण बघितलं होतं. पुस्तकात आपण त्याचा टेबलच ठेवून बघितलं होतं की जे खरे सापडलेले आहेत ते आणि जे त्याने भाकीत केलेले आहेत ते, त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म किती मॅच होतात, सेम टू सेम, काहीच नाही, अगदी वजन पण तंतोतंत जुळलंय त्याचं. एवढा त्याचा अभ्यास गाढा होता की जे शोधलं गेलेलं नाहीये ते पण तो सांगू शकला. एवढा तो बुद्धिमान माणूस होता आणि एवढा अभ्यासू होता. शिवाय त्याच्या या रचनेमध्ये
त्याने हायड्रोजनला पहिल्या गटात टाकलं होतं. हायड्रोजनची जागा निश्चित नाहीये, कारण हायड्रोजन असा आहे जो इलेक्ट्रॉन देतो सुद्धा आणि इलेक्ट्रॉन घेतो सुद्धा. असे कन्फ्यूज करणारे लोक त्यावेळेला सुद्धा होते. आणि त्याने त्याच्यासाठी इकडे टाकू का तिकडे टाकू ह्या विचारामध्ये त्यांना सध्यापुरतं तात्पुरतं पहिल्याच्यात टाकलं होतं. हा त्याने केलेला विचार होता. आता त्यातल्या त्रुटी काय होत्या पटपट बोलूया. त्रुटी अशा होत्या की ह्याच्यामध्ये अणुवस्तुमानांकाच्या हिशेबाने सगळी मूलद्रव्य रचलेली आहे. पण जेव्हा समस्थानिकांचा शोध लागला तेव्हा काय करायचं, हायड्रोजनचेच 3 समस्थानिक आहेत, मग हायड्रोजन 1, 2, 3 अशी घरं करायची का? त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हायड्रोजनची जागा पहिल्या गटात पाहिजे का 7व्या गटात पाहिजे हे कन्फ्युजन त्याला होतं, आणि ही जागा निश्चित आहे का हे माहित नव्हतं. शिवाय त्याच्यानंतर येस, कोणाला काही बोलायचंय का? अणुवस्तुमानांकाच्या हिशेबाने रचना केल्यामुळे 2 अणूंच्या मधलं जे काही अंतर आहे वजनाचं, जसं बघा इथे 6.94 नंतर 9.01 आहे, ह्याच्यामध्ये जवळपास 7 च्या मध्ये 8 एक आहे, आणि पॉइंट मध्ये उत्तर असल्यामुळे कितीतरी मूलद्रव्यामध्ये असतील आणि ती कोणती हे नाही सांगू शकत. विशेष करून जी मोठी आणि जड असे नंतर शोधली गेलेली मूलद्रव्य आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे काही नक्की सांगू शकत नाही की या दोघांच्या मध्ये किती मूलद्रव्य आहेत, बरोबर ना? ह्याशिवाय फेरस, कोबाल्ट, निकेल ह्यांच्या सगळ्याच्या मांडणीमध्ये, कारण की आपण अणुवस्तुमान घेतलंय ना, तो कोबाल्ट आणि निकेल यांचं वजन जवळपास सारखं आहे बघा, 58.9, 58.7. मग हा आधी येईल का तो आधी येईल हे निश्चित नव्हतं. अशा काही त्रुटी त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये होत्या. तरी एक प्लस पॉइंट होता. तो जेव्हा त्याने ही मांडणी केली, म्हणजे तो जेव्हा ही रचना करत होता त्यावेळेला राजवायू शोधले गेलेले नव्हते. पण जेव्हा ते शोधले गेले तेव्हा ह्याच्यापैकी कुठलीच गोष्ट त्याला डिस्टर्ब करावी लागली नाही. त्याने इथे एक 0 म्हणजे एक नवा 0 ग्रुप ऍड केला. त्याच्यामध्ये फक्त सगळे राजवायू आहेत. म्हणजेच राजवायू नव्याने ऍड करता आले आणि जुनं काहीच डिस्टर्ब करायची गरज पडली नाही. ही त्याच्या आवर्त सारणीतली एकदम स्टार गोष्ट आहे. जशी न शोधले गेलेले एलिमेंट्स काय असतील, ती मूलद्रव्य काय असतील हे प्रेडिक्ट करणं, त्याचं भाकीत करणं हे जसं स्टार आहे, तसं नव्याने आलेल्या गोष्टीला एक नवा पूर्ण घरच करून देणं, पूर्ण बिल्डिंग बनवणं, हे पण त्याचं एकदम स्टार वर्क आहे. ओके नाही? आता ही होती आपली प्रारंभिक आवर्त सारणी. याच्या पुढे येते आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी म्हणजे ती आवर्त सारणी जी आपण आजच्या आपल्या काळामध्ये उपयोगतो, म्हणजेच मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ही अशी एक मोठी गोष्ट आहे जी तुम्हाला कुठल्याही विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये सापडेल. कुठल्याही पुस्तकामध्ये मोठ्या अभ्यासाच्या म्हणजे 9वी 10वीच्या पुस्तकाच्या कुठल्या तरी पानावरती कधीतरी कोणत्या तरी धड्यामध्ये तुम्हाला आधुनिक आवर्त सारणी 100% आयुष्यामध्ये येईल. तिला घाबरून न जाता समजून घेतलं तर तुमचं आयुष्य खरंच सोपं सुकर होईल. पूर्णच्या पूर्ण टेबल मला पाठ करायचं आहे का, हे सगळं माझ्या लक्षात राहील का, त्याच्याकरता तुम्हाला घाबरवण्याकरता हे दिलेलं नाहीये बोर्डाने. तुम्हाला ज्ञान व्हावं की इतकं सोपं, सुटसुटीत आणि चांगलं काम करून ठेवलंय, ज्याचा वापर करून तुम्ही नव्याने अभ्यास करू शकता, नवीन शोध लावू शकता आणि स्वतःचा रिसर्च करू शकता, असा विचार करून त्याच्याकडे बघा. तर तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी तुमच्या मित्रासारखी वाटेल. ठीक आहे. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये काही गोष्टी बदललेल्या आहेत. काय बदलले आहेत तुम्हाला माहितीये का? मी तुम्हाला होमवर्क मध्ये सांगितलं होतं की तुम्ही हा धडा वाचा, तर तुम्ही वाचला असेल किंवा हा तुम्हाला शिकवला असेल तर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळेल की मेंडलीवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी याच्यामधला महत्वाचा बदल कुठला, म्हणजे कुठली गोष्ट वेगळी आहे, भिन्नता काय त्याच्या, सांगा पटकन. काही माहितीये का कोणाला? आता माईक ऑन करा आणि बोला ना. आता मी मुद्दाम विचारते तुम्हाला की ह्या दोघांमधला फरक माहितीये का, की ह्याच्यातनं त्याच्यात जाताना आपण काय बदल केला, का बरं हे वेगळं आहे? काहीतरी विचार किंवा अंदाज सांगणार तर मी तुम्हाला आहेच. चला, गुण आणि त्रुटी आपण मग अशी बघितल्या. आता आपण आधुनिक आवर्त सारणीचे महत्वाचे टप्पे बघतोय. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणु क्रमांक धरला जातो, अणु वस्तुमानांक नाही. अणु वस्तुमानामध्ये त्या अणूमध्ये असलेलं वजन
त्यातल्या न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं वजन हे धरलं जातं. पण अणु क्रमांकामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणु क्रमांक. हे तुम्हाला लक्षात आहे का? आपण याचं चित्र काढलं होतं, अणूचं चित्र काढलं होतं. त्याच्यामध्ये मध्यभागी केंद्रक होतं आणि केंद्रकाचं जे वजन आहे तो त्याचा अणु वस्तुमानांक. पण त्याच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या हा त्याचा अणु क्रमांक. तर अणु क्रमांकावरती अवलंबून आहे की आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे काही मूलद्रव्ये लावलेली आहेत किंवा रचलेली आहेत ती त्यांच्या चढत्या अणु क्रमांकाच्या पद्धतीने आहेत, अणु वस्तुमानांकाच्या नाही. त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम संपले. का बरं? अणु वस्तुमानांकामध्ये समस्थानिकांचा प्रॉब्लेम होता, पण अणु क्रमांकामध्ये तो प्रॉब्लेम येत नाही. तो कसा? समजून घ्या. एक एक गोष्ट डोक्यामध्ये पक्की करा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण काय बोलतोय. बघा, आता आपण समस्थानिकांचा मुद्दा आधी समजून घेऊ. समजा हा एक अणू आहे आणि हे त्याचं केंद्रक आहे. केंद्रकामध्ये काय असतं? पटकन सांगा जरा मला तुम्ही आता. केंद्रकामध्ये कोण राहतात? पटपट बोला रे. आता माईक ऑन करा आणि बोला. शाबाश. प्रोटॉन आणि दुसरे कोण असतात? न्यूट्रॉन. शाबाश. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे वजनदार असतात की नाही? बरोबर. म्हणून मग अणूचे वजन म्हणजे अणु वस्तुमानांक म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? अणूचे वस्तुमान. बरोबर. अणु वस्तुमानांकामध्ये काय येणार आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. अणु वस्तुमान. आता बघा, आपण उदाहरण घेऊया. हायड्रोजनचं. हायड्रोजन हे सगळ्यात पहिलं मूलद्रव्य आहे. हायड्रोजनला एकच प्रोटॉन, एकच न्यूट्रॉन, एकच इलेक्ट्रॉन असा एक प्रकारे 1H1 असं लिहितात त्याला. H1 म्हणजे एक असा हायड्रोजन त्याच्यामध्ये फक्त एक प्रोटॉन आहे पण न्यूट्रॉन नाहीये. आणि अजून एक आहे 2H1 म्हणजे दोन न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन. आता हे तीन काय आहेत? हे तीनही हायड्रोजनची समस्थानिक आहेत. आता काय चाललंय समजून घ्या. तीन वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोजनचे अणू आहेत. एक प्रोटॉन, एक न्यूट्रॉन, एक इलेक्ट्रॉन म्हणजे हा असा 1, 2 आणि 3. याचं वजन किती आहे? 2 आहे. बघा ना, 1 आणि 1 2 आणि 1 इलेक्ट्रॉन हा आहे. अजून एक हायड्रोजन आहे, तो आपण आता काढूया. कुठे गेलं रे? वर्तुळ इकडे गेलं. हा, मध्यभागी अजून एक केंद्रक आणि अजून एक कक्षा. आता ह्या कक्षेमध्ये बघूया आपण, ह्याच्या केंद्रकामध्ये आणि तिसरा पण काढूया. तिसरा आपण काय काढतोय आता? 3 हायड्रोजनचे अणू काढतोय. 3 वेगवेगळ्या प्रकारचे अणू हायड्रोजनचे असतात. आता ते कसे असतात तेच आपण बघतोय. तिघांचे आपण आता केंद्रक काढलेले आहेत. हा पहिला अणू आपण काढला. दुसऱ्या याच्यामध्ये आता काय करूया आपण? फक्त प्रोटॉन आहे त्याच्यामध्ये. काय आहे? फक्त प्रोटॉन. याच्यावर काय येत नाहीये रे? सगळं सुरू आहे ना आपलं? मीटिंग ऑन आहे ना? असं करूया.
आम्हाला काय येत नाहीये? हँग झालंय की काय? चला उलट करू. ओ नो, थांबा. हे हँग झालंय आय थिंक. ठीक आहे. आता ह्याला बंद करते, पुन्हा सुरू करते. ते काम करत नव्हतं, असं होतं कधी कधी. 3 अणू काढू आणि पटकन आपलं काम करू. 1 2 1 2 1 आणि 2. हे मी काय काढलंय सांगा रे जरा मला. 1 2 1 2 मीच म्हणतेय. काय काढलंय मी हे सांगा जरा. सांगा मोठ्याने. चंद्र आणि कक्षा. हा, पहिल्या ह्याच्यामध्ये 1 प्रोटॉन, 1 न्यूट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन असं काढते. मध्ये रंगवलं ना की ते कदाचित परत हँग होईल. समजा इथे आता 1 प्रोटॉन, 0 न्यूट्रॉन असं असतं. कधी कधी न्यूट्रॉन नसतो, फक्त प्रोटॉन असतो. हायड्रोजनच्या बाबतीत चाललंय हे, कारण हायड्रोजनचं अणु क्रमांक म्हणजे त्याचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये न्यूट्रॉन असेलच किंवा नाही हे माहित नाही. आणि तिसरा जो आहे त्याच्यामध्ये आहे एक प्रोटॉन, 1 न्यूट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन ही याची रचना आहे. 1 प्रोटॉन, 0 न्यूट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन ही याची रचना आहे. आणि 1 प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन ही या तिसऱ्याची रचना आहे. आता मजा अशी आहे, म्हणजे जादू अशी आहे की हे तीनही हायड्रोजनच आहेत. हा आहे हायड्रोजन 2 असं समजा, मी खाली 2 लिहिते त्याच्या. हा आहे हायड्रोजन 1, कारण याचं वजन 1 आहे. 1 आहे ना, ह्याचं वजन 1 अधिक 1 2 आहे. जितके प्रोटॉन जितके न्यूट्रॉन तेवढं त्याचं वजन, ते 2 आलं बरोबर. इकडे 2 आलं. ह्याच्यामध्ये 0 अधिक 1 1 आलं, म्हणून इथे वजन आलं 1. याचं वजन 2 अधिक 1 किती येईल सांगा रे? 3. म्हणजे एकच हायड्रोजन पण त्याचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे अणू. अशी परिस्थिती असल्यावरती जर आपण त्याच्या अणु वस्तुमानाच्या हिशेबाने त्याला लावलं असतं तर एका टेबलमध्ये 3 छोटे भाग करा किंवा आणखीन 2 घरं वाढवा असं करावं लागलं असतं. पण आता आपण त्याचा अणु वस्तुमानांक घेतच नाहीये. आपण काय बघतोय, आपण एकच गोष्ट बघतोय, ती आहे अणु क्रमांक. अणु क्रमांक म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स. ह्याच्यामध्ये 1 आहे, ह्याच्यामध्ये पण 1 आहे, ह्याच्यामध्ये पण एकच आहे. वजन किती पण असू दे, पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जितके आहे ते धरायचे. आता मजा अशी असते, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांची संख्या नेहमी सारखी असते. बघा 1 1 1 1, इथे पण 1 आणि 1. म्हणजे त्या अणूचं वजन काही असू दे, पण त्याच्यामध्ये जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतात? ऋणप्रभारित असतात. बरोबर काय असतात? नंबर ऑफ प्रोटॉन. प्रोटॉन काय असतात? धनप्रभारित असतात. म्हणजे ह्या अणूमधले हे जे 2 महत्वाचे छोटे पण भाग आहेत, जे आहेत इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. तर इलेक्ट्रॉन हे कायम ऋणप्रभारित आणि प्रोटॉन हे कायम धनप्रभारित असतात. पण त्या दोघांची संख्या समान असते, म्हणून अधिक अधिक वजा एकत्र गेलं की होतं 0. बरोबर ना? अधिक 2 वजा 2 यांना एकत्र आणलं की होतं उत्तर 0. तसंच जेवढे इलेक्ट्रॉन जेवढे प्रोटॉन तेवढंच आहेत. मग जेव्हा ते एकत्र असतात एखाद्या अणूमध्ये, तेव्हा त्याचा एकत्रित प्रभार काय असतो? 0. म्हणून कुठलाही अणू, कुठल्याही मूलद्रव्याचा कुठलाही अणू हा त्याच्या विद्युत दृष्ट्या म्हणजे इलेक्ट्रिकली तो 0 असतो, म्हणजे तो कुठल्याही प्रभारामध्ये नसतो. कळलं का?
ही जी रचना आहे आणि याची जी मदत आहे ती कशामुळे आपण घेतली? अणु क्रमांकामुळे घेतली. आता आपण अणु वस्तुमान बघत नाहीये, बरोबर? म्हणून अणु क्रमांकामुळे चढत्या अणु क्रमांकाच्या हिशेबाने आता आपण त्या सगळ्या मूलद्रव्यांना लावलंय. आधुनिक आवर्त सारणीच्या आधीपर्यंत मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आपण त्याचं वजन बघत होतो. वजन म्हणजे काय होतं? अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांकामुळे बरेच प्रॉब्लेम येत होते. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता आपल्याकडे आली नवीन आयडिया जी आहे अणु क्रमांक तो धरा आणि त्याला लावा. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं की त्याच्या इलेक्ट्रॉनची जागा कुठे कुठे असेल ह्याच्यावरून त्याच्या तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज त्याच्या रासायनिक गुणधर्मांची पण मदत काढता येते, सोपं होतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं की सगळेचे सगळे अणू एकसारख्याच फॉर्मॅटमध्ये आपण लावतो, बरोबर? उभ्या गटामधले सगळेचे सगळे त्याला आपण गण म्हणतो. उभ्या गटांना आपण गण म्हणतो. आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे उभे गट आहेत त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे सगळे मूलद्रव्य. आणि ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला आता समजेल एक एक गोष्ट की आधुनिक आवर्त सारणी किती फॅन्टॅस्टिक आहे बघा. त्याच्यामध्ये आपण अणु क्रमांक, इलेक्ट्रॉनची रचना आणि रासायनिक गुणधर्म या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करू शकतो. पहिला तुम्हाला समजला त्या गटातला पहिला अणू आणि त्याची रचना कशी हे समजले की तुम्ही त्याच्या खालच्या 7ही आवर्तांमध्ये कशा पद्धतीची रचना असेल तुम्ही स्वतःच सांगू शकता. कसं मी तुम्हाला सांगते बघा. आता नियतकालिक सारणी म्हणजे ही जी आपली सारणी आधुनिक आवर्त सारणी ही समान गुणधर्म असलेल्या घटकांचा समूह त्याच्या उभ्या गटांमध्ये टाकते. म्हणजे व्हर्टिकल कॉलम्स ज्याला आपण उभे गण असे म्हणतो. आणि त्यांची आडवी मांडणी म्हणजे काय? त्यांच्या उभ्या म्हणजे अशा चढत्या क्रमांकाने मांडणं आणि परत खाली येणं. चढत्या क्रमांकाने मांडणं, परत खाली येणं, तोच भाग आहे. म्हणजे जे मेंडेलिव्हने केलं तेच ह्यांनी केलं, पण याच्यामध्ये त्यांनी अणु वस्तुमानांकाच्या ऐवजी फक्त अणु क्रमांक घेतला. हा खूप मोठा बदल झाला. आता गट आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय? अणूची संरचना, गणामध्ये त्याची संरचना कशी आहे हे बघण्यासाठी आपण जरा 2 मिनिटं आधी आपल्या पुस्तकाकडे जाऊया. म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला टेबल्स पण बघता येतील आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पूर्णच्या पूर्ण टेबल त्याच्यामध्ये आडवं दिसतं ना, तर ते आपल्याला मदत करेल समजायला. 2 मिनिट. बघा, आधुनिक आवर्त सारणी. आतापर्यंत आपण आपल्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे प्लस मायनस बघितले. आधुनिक आवर्त सारणी कशी आपण निर्माण केली ते बघितलं. पण त्याच्या आधी जरा ह्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघूया. बघा, आवर्त सारणीचं हे दीर्घ रूप आहे. दीर्घ रूप म्हणजे त्यावेळेला ज्या माहिती होत्या तेवढ्या मूलद्रव्यांच्या माहितीचा वापर करून त्याने मेंडेलिव्हने त्याची सारणी बनवली. आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्याच मांडणीला एका मोठ्या विस्तृत स्वरूपामध्ये आपण बघतो ज्याच्यामध्ये सगळा एकत्रित अभ्यास आहे, बरोबर? आता ह्याच्या मांडणीमध्ये अणु अंक म्हणजे अणु क्रमांक ज्याला आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणतो ते झेड यानुसार केलेलं असतं. आधी काय होतं? ए म्हणजे ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणु वस्तुमानांक, त्याला ए ने लिहितात आणि याला झी याने लिहितात. झी म्हणजे काय? त्याचा अणु क्रमांक. अणु क्रमांक म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. हे डोक्यात पक्क करा. आता त्याच्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतल्या बऱ्याचशा चुका किंवा त्रुटी ह्या आवर्त सारणीमध्ये गायब झाल्या. पण ह्या आपल्या हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह, कन्फ्युजन जे इकडे टाकू का तिकडे टाकू हे दूर होत नाही, कारण तो तसाच आहे. पण तरी सुद्धा आपण त्याला त्याच्या प्रॉपर्टीजच्या हिशोबाने जिथे आहे तिथेच ठेवलेलं आहे. आता सॉरी, आता अणूची रचना कशी असते हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता त्याच्या रचनेमध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. आता ह्या सगळ्या एकेका शब्दाला नीट समजून घ्या. आपल्या पुस्तकामध्ये पीपीटी मध्ये आपण त्याचा सारांश ऑलरेडी बघितलेला आहे. बघा, ह्याच्यामध्ये काय 7 आडव्या ओळी आहेत. आडव्या 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 पट्ट्या 7 आहेत. त्याला आपण 1 ते 7 आवर्त म्हणतो. ह्या सारणीमध्ये 18 उभे स्तंभ आहेत. 18 उभे स्तंभ त्याला आपण गण म्हणतो. गण म्हणजे उभे उभे गण. ठीक आहे. आता
आवर्त आणि गण हे असे उभे आडवे बघा, तुम्ही आडव्या आवर्त अशी रचना केली आणि त्याच्या बाजूला उभे असे गण मांडले त्यांच्यामध्येच, तर काय मध्ये तयार झालं, हा छोटा चौकोन तयार झाला ना, हा चौकोन, हा चौकोन, हा चौकोन, एक टेबल तयार झालं. म्हणजे ह्या टेबलमध्ये, ह्या चौकटींमध्ये तुम्ही वरच्या बाजूला ओळीने अणु अंक दर्शवलेले प्रत्येक मूलद्रव्य आपण टाकलेले, एक चौकट एका मूलद्रव्याचं घर. आता या 7 ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखीन 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या असतात. त्यांना लॅन्थेनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. आता हे लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड काय आहेत? हे असे मूलद्रव्य आहेत जे खूप हेवी आहेत आणि त्यांच्यामध्ये मोस्टली सगळी रेडिओ ऍक्टिव्हिटी असलेलीच मूलद्रव्य आहेत. मग ही आवर्त सारणी 2च म्हणजे लॅन्थेनाइड आणि ल्युटेनियम ह्या 2 मूलद्रव्यांच्या मध्ये खूप सारे असा ग्रुप असतो, असा ग्रुप सापडतो जेव्हा ते निसर्गामध्ये असतात. म्हणून त्यांना तसं उचललंय आणि खाली टाकलंय. आवर्त सारणीमध्ये त्याला ला आणि त्याच्या पुढे लू असे 2 तुम्हाला दिसतील, लालू अशी नाव आहेत त्यांची, म्हणजे त्यांचे शॉर्टकट आहेत. तसेच ऍक्टिनाइड्स मध्ये ऍक्टिनाइडच्या खाली लॅन्थेनियमच्या खाली ऍक्टिनाइड आहे, म्हणजे लॅन्थेनियमच्या खाली ऍक्टिनियम आहे. तर ऍक्टिनियमच्या बाजूला जो मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरेच मूलद्रव्य आहेत, ते तुम्हाला खालच्या टेबलमध्ये दिसेल, म्हणजे जेव्हा चित्र दाखवेन तेव्हा तुम्हाला कळेल. या 2 श्रेणींसहित आवर्त सारणीमध्ये 118 एकूण चौकटी आहेत, म्हणजेच 118 मूलद्रव्यांची त्याच्यामध्ये जागा आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगामुळे सिद्ध झाली. आपण काही जी मूलद्रव्य आहेत ती आपण लॅबमध्ये बनवू पण शकतो, तर त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये जागा शोधली गेलेली आहे. तर जागा आहे तिथे, नवीन पण काही आले तर त्यांना आपण ऍडजस्ट करू शकतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या रचनेमध्ये, तुम्ही जेव्हा हे तुमची आवर्त सारणी बघाल, आता जरा आपण त्याच्या चित्राकडे जाऊया आणि जरा समजून घेऊया. हा, हे चित्र फार महत्वाचं आहे बघा. मी तुम्हाला म्हणत होते हे काय आहे, आता जरा नीट समजून घे. ही आहे आपली आवर्त सारणी. ह्या आवर्त सारणीमध्ये मगाशी जे 2 सांगितलं होतं ना तुम्हाला मी, खाली 2 रांगा असतात, हे बघा, हा इथला लॅन्थेनियम आणि त्याचा शेवटचा आहे ल्युटिशियम. लॅन्थेनियम आणि ल्युटिशियम, लालू. आणि हा ऍक्टिनियम, इथून सुरू होते ऍक्टिनाइड सिरीज, आणि हे काय आहे, लॉरेन्शियमला संपते. ठीक आहे, अशी ही खालची 2 वेगळी पट्टी आहे. आता ला ते लूच्या मध्ये किती आहेत बघा, म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, ही 15च्या 15 मूलद्रव्य एकत्रित सापडतात. आपल्या शाळेमध्ये असे काही गट असतात, एखाद्या मुलांचा ग्रुप असतो, तो मुलगा आहे ना विजय, त्याच्यावरती बाकीची 4 मुलं तुम्हाला सापडतील. ते 5-5 जण सगळीकडे एकत्र फिरतात, त्यांचा ग्रुपच असतो. असा ह्यांचाच ग्रुप आहे 15 जणांचा, ते एकत्रच असतात. का बरं बघा, त्यांचा अणु असतो, त्यांचा ऍटॉमिक नंबर, त्यांचा अणु क्रमांक बघा, 57 58 59 60 एका रांगेत, आणि शिवाय त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप समानता आहे, त्याच्यामुळे ते एकत्र असतात. असंच खाली पण हे पण 15 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, हे 15 आणि खालचे 15, 15 आणि 15 30, तर इथेच झाले. म्हणजे इकडे एकूण 30 मूलद्रव्य आहेत. एकूण किती आहेत, 118. त्याची मांडणी कशी केली आहे? मांडणीच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्याची मांडणी 4 गटांमध्ये केली आहे. एस खंड, पी खंड, डी खंड, आणि हे जे खाली आहेत ना 2 स्पेशल, एफ खंड. एस खंड म्हणजे सगळे आम्ल, म्हणजे अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स, हे सगळे कोण आहेत, धातू आहेत. अल्क धातू, अल्क धातू हे पहिले जे आहेत ते अल्क धातू आहेत, आणि हे पण त्याच्यासारखेच अल्कलाइन अर्थ धातू आहेत. मध्ये जे आहेत ते सगळे डी ब्लॉक एलिमेंट आहेत, त्याला डी खंड असं म्हणतात. असं काय आहे, एस काय आहे, पी काय आहे, डी काय आहे, एफ काय आहे, कुठून आलंय हे बघा, समजून घ्या. आपण जेव्हा एखाद्या मूलद्रव्याची रचना बघतो, मध्ये त्याचं केंद्रक असतं, ह्या अशा गोलाकार ज्या आपण कक्षा काढतो ना, त्या कक्षांचं नाव आहे एस
शेल म्हणजे एस खंड. ज्या मूलद्रव्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन अशा गोल वर्तुळामध्ये संपेल तो एस ब्लॉक मध्ये जाईल. म्हणजे एस खंडामध्ये तीच मूलद्रव्य आहेत ज्यांच्यातला शेवटचा इलेक्ट्रॉन, शेवटचा म्हणजे समजा 10 असेल तर 9 लावले, 10वा शेवटचा कुठे येईल? एस या शेलमध्ये येईल, एस कक्षेमध्ये येईल. एस कक्षा वर्तुळाकार असते. आता पी कक्षा म्हणजे काय? आता हे समजून घ्यायला परत एकदा मला तुम्हाला इकडे घेऊन जावं लागेल. ते म्हणाले काय आहे, तुम्ही आम्हाला काय कन्फ्यूज करताय? मी तुम्हाला कन्फ्यूज नाही करत आहे, तुम्हाला अर्थ सांगते की हे कुठून आलंय एसपीडीएफ, ह्याचा काय उपयोग आहे आम्हाला आयुष्यात. उपयोग काहीतरी विचार करून केलाय. बघा, आपल्या केंद्रकाच्या भोवती लाल रंगाचं, जाऊ द्या काळ्या रंगाचंच घेतलंय का, आता हे डिलीटच करून टाकते, नवीनच काढते मी. बघा, हे केंद्रक, त्याच्या भोवती लाल रंगाची आहे ती एस कक्षा. आता या एस कक्षेच्या, आता जरा समजून घ्या. तुम्ही म्हणाले काय क्रिटिकल चाललंय, तर हे क्रिटिकलच आहे. मध्यभागी जो पॉइंट आहे त्याच्या भोवती अशा रचना असतात. फुलासारखं दिसतंय ना? हे काय आहेत? हे रस्ते आहेत. कसले? इलेक्ट्रॉन फिरण्याचे. आपण जर असं 3D स्पेस मध्ये बघितलं तर एक अणू जो आहे ना, तो अणू असा खूप मोठा असा काहीतरी स्ट्रक्चर असतो, तसं बघितलं. म्हणजे काय असतं, तिथे काही रस्ते असतात, त्याच्यावरूनच इलेक्ट्रॉन फिरतात. आता कसं होईल, समजा मी तुम्हाला एक मरून कलरचा इलेक्ट्रॉन दाखवते. हा एक इलेक्ट्रॉन आहे. हा एस कक्षेतले, पहिल्या कक्षेतले 2 इलेक्ट्रॉन याच वर्तुळामध्ये फिरत राहतील. बरोबर? ते एस कक्षा आहे आणि त्याचा आकार आहे वर्तुळ. तर पहिल्या कक्षेतले 2ही इलेक्ट्रॉन त्याच वर्तुळामध्ये गोल गोल फिरत राहतात, तिथेच गोल फिरतात. ठीक आहे. पण पी कक्षेमधले इलेक्ट्रॉन ह्या आता 2s आणि 2p अशी रचना लिहितात. जेव्हा तुम्हाला आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्या अणूची संरचना लिहावी लागेल तेव्हा तुम्हाला समजेल. 2s2 आणि 2p2 किंवा 1 असे इलेक्ट्रॉन असतील. तर समजा ही दुसरी कक्षा आहे. पहिल्या कक्षेमध्ये पण 2 इलेक्ट्रॉन तिथले फिरतायत, दुसऱ्या कक्षेत 2 फिरतायत. हे 2s वाले इलेक्ट्रॉन आहेत. आणि ह्या पी म्हणजे ह्या अशा फुलासारख्या पाकळ्या आहेत ना, त्या आहेत पी कक्षा. पी कक्षेचा आकारच फुलासारखा असतो, तर 3 असतात. त्या हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना इथले, हे आता आपण काढूया ऑरेंज कलरने. हे 2 इलेक्ट्रॉन ह्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये कुठेही फिरू शकतात. असे फिरू शकतात, तिकडे फिरू शकतात, तिकडे फिरू शकतात, तिकडे कुठेही या 6 पाकळ्यांमध्ये ते फिरू शकतात. मध्यभागी केंद्रक आहे, त्याच्या बाजूला अशा पाकळ्या लावल्यात समजा, तर दिसेल अशी जी रचना आहे ती आहे पी ब्लॉकची रचना. काय झालं, काही शंका आहे कोणाला? हॅलो मुलांना, तुमचा माईक बंद करा. कोणाचे माईक ऑन झाले? चला ठीक आहे. ही जी रचना आहे याच्यावरूनच आपले 4 गट बनलेले आहेत. एस, पी, डी आणि एफ. हे झाले पी फुलासारखे. डी त्याच्या आणखीन 5 म्हणजे एकूण 10 पाकळ्या असतात आणि एफच्या एकूण 17 पाकळ्या असतात. म्हणजे एवढ्याशा अणूमध्ये किती 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 काय काय रचना असतात. या रचना इलेक्ट्रॉन्सच्या फिरण्याचे रस्ते आहेत. म्हणूनच आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये जेव्हा आपल्याला त्या चित्रामध्ये हे एस, पी, डी, एफ हे आले, हे कुठून आलंय? ह्या त्या रचनेमधून आले. एस म्हणजे त्या 2
किंवा त्या गोल कक्षा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन तुम्हाला त्याच ठिकाणी सापडतील. डी मध्ये त्या एकूण 10 पाकळ्यांमध्ये कुठेही सापडतील, पी मध्ये 6 पाकळ्यांमध्ये कुठेही सापडतील आणि एफ मध्ये 14 पाकळ्यांमध्ये कुठेही सापडतील, असा त्याचा अर्थ होतो. कारण त्याची रचना तशी आहे, त्याचे तसे छोटे छोटे भाग आहेत. डी चे 5 भाग होतात, पी चे 3 भाग होतात पाकळ्यांचे आणि एफ चे 7 भाग होतात. अशा रचनांमध्ये इलेक्ट्रॉन स्वतःला टाकून घेतात, ते आपल्याला पुढे येईल. समजलं काय एसपीडीएफ कुठून आलं? आता या बाजूला सगळेचे सगळे धातू आहेत, म्हणजे धातूंमधूनच आपल्या या पिरियॉडिक टेबलची सुरुवात होते. डावीकडे धातू, जसं जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे सरकाल, तुम्ही अधातूंच्या दिशेने जाताय. इथपर्यंत तुम्ही अधातूंपर्यंत येऊन पोहोचता. हे सगळे अधातू आहेत. पण हे जे मधले निळे पट्टी आहे ना, ही निळी पट्टी, ही सगळी हा असा जिन्यासारखा रस्ता तुम्हाला जो दिसतोय ना, हे सगळे काय आहेत? धातू सदृश. धातूंकडून अधातूंकडे येताना मध्ये ह्यांना तुम्हाला क्रॉस करून जावं लागेल. म्हणजे धातू सदृश सोडले तर हे खालचे जे आहेत ना सगळे, हे सगळे तुम्हाला अधातूच्या काही काही त्यातले काय बरं म्हणतात गुणधर्म दिसतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, ही पट्टी अशी आहे बघा, है ना. हे सगळे आहेत धातू सदृश निळ्या निळ्या रंगाचे. हे जर सोडले तर बाकी सगळे कोण आहेत? इथले सगळे, इथून सगळे जे कोण आहेत ते कोण आहेत? सगळे आपले अधातू. अधातू या बाजूला सगळे अधातू, या बाजूला सगळे धातू, मधले हे पण सगळे धातू आहेत, हे सगळे धातू आहेत, हे पण सगळे धातू आहेत. अधातू या बाजूला आहेत, त्याच्यामध्ये ही जी अशी झिगझॅग पट्टी आहे ते सगळे धातू सदृश आहेत. आणि हा जो आहे तो 18वा ग्रुप, राजवायूंचा ग्रुप, मेंडेलिव्हने वर्ण टाकलेला ऍडिशनल ग्रुप, म्हणजे हा ग्रुप. इथपर्यंत कळलंय का? आता ह्याच्या पुढे ह्या रचनेमध्ये प्रॉपर्टीज कशा कशा बदलतात ते येणार आहे. म्हणजे डावीकडून उजवीकडे येताना काय काय बदलतं, वरून खाली येताना काय काय बदलतं, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला पुढच्या लेक्चरला करायचा आहे. आता तुमचं काम काय? तुमचा होमवर्क काय? तुमचा होमवर्क आहे, ही जी तुमची आता आपण बघितलेली आवर्त सारणी आहे त्याची एक रफ स्केच स्वतःच्या वहीमध्ये काढा. ती नावं एकदा जरा हाताखालून जाऊ द्या, जेणेकरून तुम्हाला त्याची रचना समजेल. नावं सगळी नाही समजली, त्याचा उच्चार नाही करता आला, सगळंच नाही समजलं तरी चालेल, पण ती 118 मूलद्रव्य अशी का मांडली आहेत, कुठे काय, एस काय, पी काय, डी काय, एकदा लिहिलंत ना की तुमच्या डोक्यात कुठेतरी ते सुरू होऊन जाईल. समजलं? आज थांबायचं आपण इथे, हो का नाही? डोके तरी हलवा, हो नाही. आज आपण जे काही शिकलो तुम्हाला थोडंफार कळलं का? ठीक आहे, आपण थांबूया. तुमचा होमवर्क आधुनिक आवर्त सारणीचं चित्र काढणे आपल्या वहीमध्ये. रंगवण्याची गरज नाहीये, जशी त्याची रचना आहे तशीच ती काढायची. कळलं का? काही काही शाळा फ्रीज झाल्यात, त्याच्यामुळे मला कळलं, मी डोके हलवले तरी पण मला दिसणार नाही, तसेच फ्रीज झालेत ते. चला थांबूया का आजच्या दिवशी? आपण पुन्हा पुढच्या वेळेला भेटू आणि पुढचा अभ्यास करू. बोला, काही शंका आहेत का? बोला, काय करायचंय? आवर्ती सारणी लक्षात राहते. आवर्त सारणी काय?